क्रियाविशेषण म्हणजे काय? आधी हे लक्षात घ्या. यापूर्वी आपण वेगवेगळ्या शब्दाच्या जाती पाहिल्या. जवळपास शब्दाच्या 8 जाती आहेत हेही आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये आपण काय-काय पाहिलं? नाम पाहिलं, सर्वनाम पाहिलं, विशेषण पाहिलं आणि आणि क्रियापद पाहिलं. म्हणजे काय काय पाहिलं? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. मग ह्या ज्या काही 4 जाती होत्या मित्रांनो, या 4 जाती कशा होत्या? सव्यय होत्या म्हणजे काय? विकारी होत्या. सव्यय होत्या. यांना सव्यय असं म्हणतात. आता इथून पुढच्या ज्या काही 4 जाती आहेत, त्या कशा आहेत? अव्यय आहेत. अव्यय म्हणजे काय? ज्या लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचा बदल होत नाही. त्यांना अव्यय म्हणतो आपण. अव्ययमध्ये क्रियाविशेषण अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, उभयानव्य अव्यय आणि शब्दयोगी अव्यय असे हे 4 जे प्रकार आहेत ते कसे आहेत? अव्ययाचे प्रकार आहेत. मग तेही आपण 4 आज पाहणार आहोत. आपण यापूर्वी विकारी शब्दजाती पाहिल्या. आज आपल्याला अविकारी शब्दजात पाहिजे. विकार म्हणजे काय? यामध्ये होणारा बदल तेही आपण पाहिलेलं आहे. तर आज आपल्याला क्रियाविशेषण पाहायचंय. क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियापदाचे विशेषण असते. म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला आपण पाहिलं का? नाम विशेषण म्हणतो. हेही आपण पाहिलं. मग क्रियाविशेषण म्हणजे काय? तर हे क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतं आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. कारण ते क्रियापदाचं विशेषण असतं. मग ती क्रिया कोठे घडली? क्रियापदाने जी क्रिया दर्शवली जाते, ती क्रिया कोठे घडली? कशी घडली? किती वेळा घडली? हे सर्व काही जे काही सांगतं किंवा किती प्रमाणात घडली, हे सर्व कोण सांगतं? क्रियाविशेषण सांगत असतं. म्हणजे नामविशेषण आपण पाहिलं. विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द. मग क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द. मग जे काही क्रियापदाने एखादी क्रिया दर्शवली असेल, मग ती क्रिया कोठे घडली, कशी घडली किंवा किती वेळा घडली किंवा किती प्रमाणामध्ये ती क्रिया घडली, हे जे काही सांगतं, तर ते कोण सांगतं? क्रियाविशेषण करतं. तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती अविकारी शब्द देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतो. मग क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यामध्ये थोडा फरक आहे. लक्षात घ्या. क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय नावाच्या पुढे अव्यय लागलं म्हणजे काय होणार? हे या ठिकाणी बदलणार का? नाही बदलतात. या या ठिकाणी हे बदलली जाणार नाहीत. तर आधी आपण लक्षात घेऊ, एक उदाहरण घेऊन पाहू. पहा, ती मुलगी चांगली गाते. आता हे एक उदाहरण आहे. ती मुलगी चांगली गाते. आता नंतर या ठिकाणी आता बघा कोणतरी डबल जॉइन होत आहे. म्हणून म्हणतोय मी एका लेक्चर क्रियाविशेषण अव्यय आणि क्रियाविशेषण यामधला फरक काय आहे? फरक. तर या ठिकाणी एक वाक्य आपण घेतलं होतं, ती मुलगी चांगली गाते. आता या मुलगीच्या जागी मुलगा ठेवून पहा. तो मुलगा चांगला गातो. म्हणजे या ठिकाणी जर आपण मुलगा घेतला, तो मुलगा काय करतो? चांगला गातो. म्हणजे बदल झाला का क्रियापदामध्ये? झाला. म्हणजे हा जो काही बदल आहे, हा जो काही बदल होतो, तर तो चांगला हे काय? चांगला. चांगला कशाबद्दल माहिती सांगतोय? गाण्याबद्दल माहिती सांगते किंवा क्रियापदाबद्दल. गातो हे क्रियापद आहे त्यामधलं. क्रियापदाबद्दल माहिती सांगत आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण? क्रियाविशेषण म्हणतो. मग क्रियाविशेषण ही शब्दजात कशी आहे? विकारी आहे. क्रियाविशेषण म्हणतोय मी. क्रियाविशेषण अव्यय म्हटलं का? नाही. क्रियाविशेषण ही शब्दजात विकारी आहे. बघा, चांगली हे काय? क्रियाविशेषण आहे. मग चांगला, चांगली आणि चांगले तर हे काय? क्रियाविशेषण आहेत. म्हणजे क्रियाविशेषण ही सव्यय जात आहे. ते लिंग, वचन आणि विभक्तीनुसार यामध्ये बदल होतो. पण क्रियाविशेषण अव्ययामध्ये बदल होत नसतो. त्याच पद्धतीचं आपण उदाहरण घेणार आहोत. बघा, क्रियाविशेषण अव्ययाचं बघा. मुलगी जलद चालते, मुलगा जलद चालतो, मुली जलद चालतात आणि मुले जलद चालतात. यामध्ये चालते हे क्रियापद आहे. चालतात, चालतो आणि चालतात हे काय? क्रियापद आहे. मग याबद्दल अधिक माहिती कोण सांगते? कसं चालतोय तो? जलद चालतोय. जलद हे काय? क्रियाविशेषण अव्यय आहे. का? तर या ठिकाणी बदल झालाय का? आपण लिंग बदललं, मुलगीचं काय घेतलं? मुलगा बदलला. तर लिंग बदलल्यास बदल झाला का? नाही झाला. म्हणजे तशाला तसंच जलद राहिलं. तसंच मुली म्हणजे आपण वचन बदललं, मुले घेतलं, मग यामध्ये बदल झाला का? नाही बदलला. म्हणजे क्रियाविशेषण अव्यय ही कशी असतात? व ही सव्यय म्हणजे ही लिंग वचन काळानुसार बदलत नाहीत, म्हणजे ही अविकारी असतात. तर क्रियाविशेषण हे बदलत असतं. मग अशा उदाहरणात आपण पाहिलेलं आहे. मग वाक्यामध्ये काय? क्रियाविशेषण अव्यय हे
हे विकारी नसतात, हे अविकारी असतात, हेही समजून घ्या. कारण यामध्ये लिंगवचनानुसार बदल होत नसतो. आता पुढे जर बघायचं झालं, डायरेक्टली जर बघायचं झालं, सुरुवातीला कोणत्याही शब्दाचा प्रकार आपण आधीही पाहिले, त्याच्या रूपावरून न पाहता त्याच्या कार्यावरून ठरत असतो. आपण हेही आधी अनेक वेळा पाहिलेलं आहे. पण आता क्रियाविशेषणाचे प्रकारामध्ये जर बघायचं झालं, तर क्रियाविशेषणाचे मुख्य 2 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत? ते खूप महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवायचं म्हणजे ठेवायचं. क्रियाविशेषणाचे प्रकार क्रियाविशेषणाचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते. एक आहे त्याच्या अर्थावरून म्हणजे कोणते? अर्थावरून आणि त्याच्या स्वरूपावरून स्वरूपमूलक हे 2 क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत. क्रियाविशेषणाचे आहेत का? नाही. क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत हे 2. म्हणजे अर्थमूलक आणि स्वरूपमूलक हे 2 काय? क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार. हे खूप महत्त्वाचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. यावर अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. मग क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार पाहिलं, मग शब्दयोगी अव्ययाचे प्रकार हे स्वरूपावरून पडतात. हेही लक्षात घ्या. पण यामध्ये क्रियाविशेषणाचे 2 प्रकार पाडण्यात आलेत. एक अर्थमूलक आणि दुसरं स्वरूपमूलक. तर हे 2 प्रकार आपले क्रियाविशेषणाचे आहेत. मग नंतरचा जो काही प्रकार आहे, या नंतर आपण जे काही डीपमध्ये पाहणार आहोत पुढचं अर्थमूलक प्रकार आहे पहिला. उद्यापासून रेग्युलर 2:30 ला शार्पपणे जॉइन होत चला, म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही. आज एक झालं म्हणजे आज नवीन आहेत सगळे, उद्यापासून वेगळी बॅच होणार आहे, हेही लक्षात घ्या. जे मुलं नवीन आहेत त्यांची वेगळी बॅच होणार आहे, तुमची कंटिन्यूमध्ये चालू राहणार आहे. मग टाईम टू टाईम मुलं प्रेझेंट पाहिजेत. मग तुम्हाला जर होत नसेल तर मग मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सेंड करणार आहे टेलिग्राम ग्रुपला. आपण टेलिग्राम ग्रुप त्यावर बनवणार आहोत आणि त्यामध्ये जे व्हिडिओ आपण शिकवलेले आहेत ते त्यामध्ये आपण अपलोड करत आहोत आणि ते प्रायव्हेट व्हिडिओ असणार आहेत, हेही लक्षात घ्या. चला, अर्थमूलक प्रकार. आता 2 प्रकार पाहिले आपण क्रियाविशेषण अव्ययाचे 2 प्रकार. काय काय पाहिले हो? अर्थमूलक आणि स्वरूपमूलक हे पाहिले आपण. मग पहिला प्रकार पाहिजे आपल्याला अर्थमूलक. अर्थमूलक मध्ये काय काय ना बघा. अर्थमूलकच्या प्रकारात पहिला आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नावातूनच समजतं की यामध्ये काहीतरी काळवाचक शब्द असणार आहेत. मग आता उदाहरण पहा. काल शाळेला सुट्टी होती. काल मी दररोज व्यायाम करतो. दररोज. पूर्वी शिक्षक पागोटे घालत. तो वारंवार आजारी पडतो. आता यामध्ये जर बघितलं, या या वाक्यात जर बघितलं तर काल, दररोज, पूर्वी, वारंवार हे जे काही शब्द आहेत, या वाक्यातील क्रिया केव्हा, किती वेळा किंवा कशी घडली हे आपल्याला दाखवतात. आणि ही अव्यय क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ आपल्याला दर्शवतात. म्हणून त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. सरळ सरळ यामध्ये काय कालवाचक आहेत, कारण आपल्याला सरळ सरळ त्यातून काय दर्शवत आहे? काल दर्शवत आहे. म्हणून त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. आता या कालवाचकचे 3 प्रकार आहेत. म्हणजे कोणकोणते बघा. कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. हे खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला प्रकारच विचारलेत. आता हा टॉपिक झाला की लगेच लागलीच आपण प्रश्न पाहणार आहोत या टॉपिकवरले. मग हे 3 प्रकार आहेत. कालवाचकचे 3 प्रकार हां. कालदर्शकचे प्रकार नाहीत. कालवाचकचे प्रकार आहेत 3. कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक हे 3 प्रकार आहेत. मग कालदर्शक मध्ये कोणकोणते येतात? तर आता, आधी, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, दिवसाचा, रात्रीस. रात्र नाही, फक्त रात्रीस आहे. यामध्ये अनेक परीक्षेत कन्फ्युजन केलंय मुलांना. तर हे कालदर्शकचे काय उदाहरण आहेत. हे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत. यांच्या मार्फत कालदर्शक आपण पाहिलं. कालदर्शक म्हणजे काय? कालवाचकचा पहिला प्रकार कालदर्शक आहे. पुढचा प्रकार आहे सातत्यदर्शक. यातून एक रीत, यातून एक नेहमीपणा आपल्याला दिसून येतो या प्रकारच्या उदाहरणातून. कोणकोणता आहे ना? नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी, अद्यापी. खूप महत्वाचं आहे. दिवसभर. बघा आता एक लक्षात घ्या. दिवसाचा आणि दिवसभर कन्फ्युजन होणार का नाही? दिवसाचा कुठं आहे बघा? कालदर्शक मध्ये आहे दिवसाचा. कालदर्शक आणि सातत्यदर्शक मध्ये काय? दिवसभर आहे. हे 2 गोष्टी लक्षात घ्या. तसंच आज, काल हे कुठं आहे? आज आणि काल. तर हेही सातत्यदर्शक मध्ये आहे. हे 2 गोष्टी लक्षात घ्या. आवृत्तीदर्शक, एखाद्या कालवाचक शब्दाची परत परत जर आवृत्ती होत असेल तर त्याला आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय, जो की कालवाचकचा 3रा प्रकार आहे.
वारंवार, फिरून, पुन्हा पुन्हा, दररोज, सालोसाल, क्षणोक्षणी हे काय कालवाचक आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे कालवाचक हा मुख्य प्रकार, त्याचे हे 3 उपप्रकार कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक असे हे त्याचे उपप्रकार आहेत. लक्षात ठेवा. यावर प्रश्न आहेत. उपप्रकारावरच प्रश्न आहेत. म्हणजे समजा कालवाचकचे कोणकोणते उपप्रकार वाक्यामध्ये दिलेले आहेत, तर आपल्याला हे 3 प्रकार आहेत माहिती पाहिजे. प्रश्न घेताना तुम्हाला समजून येईल एक प्रश्न कसे विचारतात. पुढचा आहे बघा स्थलवाचक. दुसरा प्रकार दुसरा प्रकार अर्थमूलकचा दुसरा प्रकार पाहत आहोत आपण. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर या क्रियाविशेषण अव्ययामध्ये त्या क्रिया कोठे घडली तिथं स्थळ किंवा ठिकाण दर्शवलेलं असतं. म्हणून त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ, परमेश्वर सर्वत्र आहे. परमेश्वर कुठे आहे? सर्वत्र आहे. म्हणजे काय सांगत आहे? आपल्याला काय सांगते? ठिकाण सांगत आहे. साप माझ्या समोरून गेला. कुणाच्या समोरून गेला? त्याच्या समोरून गेलेला आहे साप. मग हे काय सांगते? तर आपल्याला स्थळ सांगत आहे. निश्चित प्लेस सांगत आहे. तसेच जेथे कर माझे जुळती. आता जेथे तेथे ही काय तो स्थलदर्शक आहे. म्हणजे जागा सांगत आहे. जेथे म्हणजे कोणत्या ठिकाणी माझे कर जुळते हे काय सांगते? जागा सांगते. येथून नदी जवळ आहे. म्हणजे या ठिकाणाहून ह्या ठिकाणाचा उल्लेख त्यामध्ये येत आहे. म्हणजे ज्या क्रियाविशेषण अव्ययातून स्थळ किंवा ठिकाण दर्शवले जाते त्याला काय म्हणायचं? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असं त्याला म्हणत असतात. आता पुढचं आहे या स्थलवाचकचे. आता बघा आपण पाहिलं कालवाचकचे 3 प्रकार काल, सातत्य आणि आवृत्ती. तसेच स्थलवाचकचे 2 प्रकार आहे स्थितीवाचक किंवा स्थितीदर्शक आणि गतिवाचक किंवा गतिदर्शक. तर पहा स्थितीदर्शक आणि गतिदर्शक असे 2 प्रकार कोणाचे? स्थलवाचकचे. तर हे कसं आहे? तर पहा स्थितीदर्शक म्हणजे काय? एखाद्या क्रियाविशेषणाची स्थिती कशी आहे? उदाहरणार्थ इथे, तिथे, जिथे, खाली, वर, कोठे, मध्ये, पलीकडे, अलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सभोवार. हे ज्या बाबी आहेत स्थिती दाखवतात. म्हणजे कोणत्या स्थितीमध्ये आहे, तो कसा आहे, तो कोठे आहे, हे जे सांगतात त्याला स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. मग हे स्थलदर्शकचा पहिला प्रकार झाला स्थितीदर्शक. तर दुसरा प्रकार आहे गतिदर्शक. आता स्थितीला गती दिली म्हणजे एखाद्या आता इथेला इकडून अशा पद्धतीने गती करण्यात आलं म्हणजे ते शब्द गतिवाचक करण्यात आलं. उदाहरणार्थ इथे जे आहे इकडून, तिथे जे आहे तिकडून, तसे दूर, लांब, तिथून, मागे, पुढून असे जे काही शब्द आहेत या शब्दामध्ये ज्यावेळेस स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये गती निर्माण झालेली आपल्याला पाहता येतं त्याला काय म्हणायचं? गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय. हा स्थलदर्शकचा दुसरा प्रकार. पहिला कोणता? स्थितीदर्शक. दुसरा कोणता? गतिदर्शक. आणि सर्वात महत्वाचा जो की आयोगाचा आवडता आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. अनेक वेळा प्रश्न यावर पडतात. आधी उदाहरणं पाहून घ्या. रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे. दुसरं आहे तो मुलगा उभ्याने गटागटा पाणी पितो. आता हे चालण्यासंबंधी बोलत आहे. कारण चालावे हे काय? क्रियापद आहे. क्रियापदाबद्दल अधिक माहिती देत घेते म्हणजे काय? क्रियाविशेषण. मग क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता? क्रियाविशेषण अव्ययाचा रीतवाचक. रीत म्हणजे काय? एखादी क्रिया घडण्याची क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया ती कशी घडते त्याला आपण म्हणतो रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता चालण्याची क्रिया कशी घडत आहे? सावकाश घडत आहे. ही काय? रीत आहे. एक रीत आहे, एक पद्धत आहे चालण्याची. ती कशी घडत आहे? सावकाश घडत आहे. तसंच आहे तो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो. ही पाणी पिण्याची पद्धत आहे. कसं पिताय तो? गटागटा. त्याला काय म्हणायचं? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे ही एखादी क्रिया घडण्याची रीत ही या क्रियाविशेषण अव्ययातून दर्शवली जाते, क्रियापदामार्फत दर्शवली जाते. त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. आता या रीतिवाचकचे पुन्हा 3 प्रकार आहेत. कोणकोणते? पहिला आहे प्रकारदर्शक, दुसरा आहे अनुकरण दर्शक, तिसरा आहे निश्चय दर्शक. एवढं घाबरण्यासारखं काही नाही. प्रश्न सोडून घेताना तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येणार आहे. हे टॉपिक झालं की लगेच प्रश्न असतात आपले. बघा प्रकारदर्शक मध्ये कोण कोण येतं? हे खूप महत्वाचे आहेत. मी ज्याला अंडरलाईन करतो ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर बघा प्रकारदर्शक म्हणजे हे आपण गतिवाचक पाहिलं तिसरा प्रकार. गतिवाचकचा पहिला प्रकार प्रकारदर्शक. म्हणजे असे, तसे, जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप,
मुद्दाम, जेवी, जेवी पण आहे बरं का, प्रकारदर्शक मध्ये येतं. तेवी, हळू, सावकाश आणि जलद हे काय प्रकारदर्शक. परंतु कोणते रीतिवाचक मध्ये प्रकारदर्शक एक उपप्रकार आहे, त्यामधले हे प्रकार आहेत. आता पुढे अनुकरण दर्शक खूप सोपं आहे. अनुकरण दर्शक म्हणजे जे काही पूर्ण अभ्यस्त शब्द असतात, उदाहरणार्थ झटकन, पटकन, पटापट, दबादब यांनाच आपण अनुकरण दर्शक म्हणतो बघा. अनुकरण दर्शक शब्द, शब्दशुद्धीचा शेवटचा प्रकार म्हणजे इतर शब्दाची काय झालेलं असतं, डबल डबलिंग म्हणजे जशा तसा शब्द त्याच्या पुढे आलेला असतो आणि त्यातून एक आपल्याला नाद निर्माण झालेला पाहायला मिळतो. उदाहरण झटकन, पटकन, पटपट, टपटप, बदाबद, चमचम. हे जे आहे म्हणजे एखाद्या शब्दाचं परत-परत त्या त्या शब्दाच्या पुढे तोच शब्द पुढे येणं, त्याला काय म्हणायचं अनुकरण दर्शक. हे शब्दसिद्धीचा एक प्रकार आहे. ते आपण पाहणार आहोत नंतरच्या लेक्चरमध्ये. तर हे जे काही आहेत परत-परत या शब्दाचा ज्यामध्ये समावेश होतो त्याला अनुकरण दर्शक असं म्हटलंय. अनुकरण दर्शक हा कोणाचा प्रकार आहे? रीतिवाचक क्रियाविशेषणाचा. पुढे निश्चय दर्शक. निश्चय करणे, एखाद्या गोष्टीचा निश्चय किंवा निश्चय, एखादी घटना पुढे खरोखरच घडणार आहे किंवा त्या बाबतीचा आपण निश्चय केलेला आहे, त्या अर्थी हे घेण्यात आलेलं आहे. खचित आणि खरोखर हे निश्चयदर्शक 2 आहेत. म्हणजे रीतिदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचे 3 प्रकार, प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक असे हे 3 प्रकार कशाचे आहेत? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे आहेत. हे लक्षात घ्या. आता पुढचा आहे 4था प्रकार. अर्थमूलकचा 4था प्रकार पाहत आहोत आपण. संख्यावाचक किंवा परिणामवाचक परिणाम नाही, परिमाणवाचक आहे. हे परिमाण आणि परिणाममध्ये दोघांचं कन्फ्युजन होत होत असतं अनेक वेळा. संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता आधी उदाहरणं पाहूयाची कशी आहेत. मी मुलीला अनेकदा बजावले आहे. ते गृहस्थ वाचताना नेहमी अडखळतात. सहलीला गेल्यावर आम्ही भरपूर पाणी पिलो. आता वाक्यामध्ये जर बघितलं अनेकदा, नेहमी आणि भरपूर हे शब्द क्रिया किती वेळा घडली, त्या क्रियेचं परिमाण दाखवतात. म्हणजे एखादी क्रिया किती वेळा घडली, त्या क्रियेचं परिमाण आपल्याला दाखवतात. अशा शब्दांना आपण काय म्हणतो? संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आपण असं म्हणतो. आणखी काही याची उदाहरणं बघा. किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, बहुत, अतिशय, मोजके आणि पूर्ण. हे काय आहे तो परिमाण किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. हे लक्षात ठेवायचं. संख्या आणि परिमाण म्हणजे ही क्रिया किती वेळा घडली, त्या क्रियेचं परिमाण आपल्याला दाखवत असतात. त्यांना संख्या किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. आता पुढचं तर खूप सोपं आहे. कसं सोपं आहे पहा. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. यामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह येतं आणि यामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं असेल आणि का आणि न्या म्हणजे तुम्ही आमच्याकडे याल का? आपण मला आपल्या घरी न्याल ना? का किंवा ना? हे 2 शब्द आणि त्यांच्या पुढे काय असतो? प्रश्नार्थक चिन्ह. जर हे वाक्यात दिसले तर ते कशाच वाक्य असणार? प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्ययाचं वाक्य असणार. अशा प्रश्नार्थक शब्दार्थक प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्ययाला म्हणतात, की प्रश्न आहे त्यामध्ये आणि का आणि ना त्यामध्ये येत असतात आणि त्यांच्या पुढे प्रश्नार्थक चिन्ह. आता पुढचं आहे निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय. हे सर्व प्रकार आपण अर्थमूलकचे पाहत आहोत. स्वरूपमूलकचं तर वेगळं आहे. आता पुढे निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय बघा आता. निषेध म्हणजे काय? नकार. एखाद्या बाबीतून, क्रियापदातून क्रियेचा नकार जिथे आपल्याला दिसतो, त्याला काय म्हणायचं? निषेधार्थक किंवा नकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय. उदाहरणार्थ, तो न चुकता येतो. तो कधी चुकतो का? नाही चुकत. तो तोंड उघडेल तर ना, कारण तो तोंडच उघडणार नाही. तर न आणि ना हे 2 काय? निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय. हे लक्षात घ्या. पुढचं आहे स्वरूपमूलक. आपण पहिला प्रकार आता कंटिन्युअसली पाहिला. बघा काय-काय पाहिलं यामध्ये एकदा रिव्हिजन होऊ द्या. बघा 2 प्रकार पाहिले आपण क्रियाविशेषण अव्ययाचे. काय-काय पाहिलं? एक अर्थावरून अर्थमूलक आणि दुसरं स्वरूपावरून स्वरूपमूलक. मग पहिला प्रकार पाहिला अर्थमूलकचा. यामध्ये कालवाचक हा पहिला प्रकार आहे अर्थमूलकमध्ये. या कालवाचकचे 3 प्रकार कोणकोणते? कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. तसेच कालदर्शकचा दुसरा प्रकार कालवाचकचा दुसरा प्रकार आहे स्थलवाचक. म्हणजे हे जे आपण अर्थमूलक जे पाहत आहोत, तो दुसरा प्रकार त्याचा कोणता? स्थलवाचक. मग या स्थलवाचकचे 2 प्रकार स्थितीदर्शक आणि गतिदर्शक.
तसेच रीतीचे पुन्हा 3 प्रकार आहेत. रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यामध्ये कोणकोणते? प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक. तर हे 3 परत प्रकार आहेत. आणि संख्यावाचक आणि परिमाणवाचकचे प्रकार नाहीत. नंतर आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. कारण त्याच्या पुढे काय येतो? का किंवा ना आणि प्रश्नचिन्ह आणि पुढे निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय. असे 6 प्रकार आपण पाहिलेले आहेत अर्थमूलकचे. तर आता स्वरूपमूलक पाहिजे आपल्याला. स्वरूपमूलक क्रियाविशेषण अव्यय यामधलं पहिलं आहे सिद्ध, साधित आणि स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. असे स्वरूपमूलकचे प्रकार पडतात 3. पहिला आहे सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. सिद्ध म्हणजे काय हो? जी मूळची क्रियाविशेषण आहेत, जी मूळची क्रियाविशेषण आहेत त्यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. मग त्यामध्ये कोण कोण येतं? इथे, तिथे, आज, पुढे, मागे. ही काय आहेत? मूळची क्रियाविशेषण अव्यय आहेत. यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे का? किंवा नाम ही नामापासून तयार झाली, सर्वनामापासून तयार झालीत? तर असं काहीही नाही. ती मुळातच क्रियाविशेषण अव्यय आहेत. मग या क्रियाविशेषण अव्ययाला काय म्हणायचं? सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असं म्हणायचं. तर दुसरा प्रकार आहे साधितचा. हा खूप महत्वाचा आहे. साधित क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणतात? तर साधित क्रियाविशेषण अव्यय ही नामापासून बनतात, सर्वनामापासून बनतात, म्हणजे विशेषणापासून बनतात, धातूपासून बनतात, अव्ययापासून बनतात आणि प्रत्ययापासून बनतात. यांना म्हणजे हे जे साधित साधित म्हणजे काय? इतर बाबीपासून बनणे. नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल, धातू साधित असेल, अव्यय साधित असेल किंवा प्रत्यय साधित असेल. तर ह्या बाबीपासून हे क्रियाविशेषण बनतात. तर पहिला आहे त्यामधला साधित मधला नामसाधित क्रियाविशेषण अव्यय. कोणता आहे? नामसाधित क्रियाविशेषण अव्यय. मग कोणकोणते आहेत पहा. दिवसा, रात्री, वस्तुतः हे विचारलंय, व्यक्तिशः आणि अर्थात. हे काय? नामसाधित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे. नामसाधित, साधितचा पहिला प्रकार नामसाधित. पुढे सर्वनाम साधित, जी सर्व सर्व नामापासून बनतात त्यांना सर्वनाम साधित असे क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. त्यामुळे ह्यावरून कित्येकदा या शब्दांचा समावेश होतो. पुढे विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय. ही विशेषणापासून बनलेली असतात. मोठा, मोठ्याने, एक, एकदा, इतक्यात आणि एकत्र. विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय. धातू साधित क्रियाविशेषण अव्यय. आपण पाहिलं धातू म्हणजे काय? क्रियापदाचा प्रत्ययरहित मूळ शब्द म्हणजे काय? धातू. तर धातू पासून ते बनलेले असतात. हसू हे काय? हस हा धातू आहे, त्यापासून कोणतं बनलेलं आहे? हसू हे क्रियाविशेषण अव्यय बनलेलं आहे. हसत, हसताना किंवा हसून. तर असे वेगवेगळे क्रियाविशेषण अव्यय ही धातूपासून बनतात. तसेच पुढे अव्यय साधित आहेत. आता कोठून जे आहे त्यामध्ये अव्यय कोणता आहे? कोठे. इकडून, इकडे, इकडे. त्यानंतर खालून, खाली, वर, वरून. असे जे काही अव्यय आहेत, ते अव्ययापासून मूळचे शब्दयोगी अव्यय असतील, उभयान्वयी अव्यय असतील, केवळ प्रयोगी अव्यय असतील, यांच्यापासून बनत असतात. म्हणून त्यांना अव्यय साधित क्रियाविशेषण अव्यय असं आपण म्हणतो. पुढे आहे प्रत्यय साधित. यामध्ये काय असतात? संस्कृत मधील प्रत्यय असतात. प्रत्यय म्हणजे काय? महत्वाचा प्रश्न आहे. प्रत्यय हा शब्दाच्या पुढे लागतो की मागे? पुढे म्हणजे इकडं लागतो. ही शब्द पुढे जातो इकडं. म्हणजे प्रत्यय हे शब्दाच्या पुढे लागतात. उपसर्ग शब्दाच्या सुरुवातीला लागतात, पण याला मागे म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. पुढे आणि मागे. पुढे कशाला म्हणतात? इकडं पुढे असतं आणि मागे ही ही बाजू. प्रत्यय हे पुढे असतात. आता शास्त्रदृष्ट्या दृष्ट्या हा प्रत्यय, मनपूर्वक पूर्वक हा प्रत्यय, कालानुसार नुसार हा प्रत्यय, बुद्धी परस्पर परस्पर हा त्यामध्ये प्रत्यय आहे. म्हणजे हे सर्व संस्कृतमध्ये शब्द आहेत, हे जशाला तसे पडलेले आहेत का, वेगळं काही पडत नाही. त्यांना प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलेलं आहे. आता पुढचा आहे सामासिक क्रियाविशेषण अव्यय. खूप सोपं आहे. सर्वांना अव्ययभाव समास माहित असेल. अव्ययभाव समास म्हणजे काय असतं? पहिलं पहिलं जे काही म्हणजे पहिला शब्द हा अव्यय असतो. मग कसा संस्कृत किंवा फारसी उपसर्गापासून दुरुक्ती निर्माण होणारे जे काही जोड शब्द असतात किंवा सामासिक शब्द क्रियाविशेषणाचे काम करतात. म्हणून आपण पाहिलं होतं अव्ययीभाव समास हे काय असतं? क्रियाविशेषण असतं. आपण पाहिलेलं आहे आधी पण. जे जुन्या बॅचचे विद्यार्थी त्यांना माहिती आहे. अव्ययीभाव समासाची उदाहरणं ही क्रियाविशेषण असतात, हे माहिती असेल. उदाहरणार्थ आजन्म, जन्मापासून, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, या जीवन,
जोपर्यंत आयुष्य आहे तोवर प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, घरोघरी यांना काय म्हणतात? सामासिक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. कारण हे समास म्हणजे अव्ययभाव समासाचा हा प्रकार आहे क्रियाविशेषण. म्हणजे अव्ययभाव समासची उदाहरणं जी आहेत, ती या क्रियाविशेषणाची उदाहरणं असतात. हे समजून घ्या. सामासिक म्हणलं की समासाकडे जायचं. अव्ययभाव समासाची जी उदाहरणं आहेत, तीच या सामासिक क्रियाविशेषण अव्ययाची उदाहरणं आहेत. पुढचं बघायचं झालं स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. आता स्थानिक क्रियाविशेषण अव्ययमध्ये बघा कसं होतं. स्थानिक क्रियाविशेषण अव्ययामध्ये एवढीच वाक्य आपल्याला जशाला तशी दिसतात परीक्षेमध्ये आलेली. काय? ती काय माती गाते. माती म्हणजे काय? या ठिकाणी नाम आहे ते. माती म्हणजे तिला गाता येत नाही. त्याचा तो असा अर्थ होतो. तो इंग्रजीत चांगले बोलतो. तो हसत बोलतो. तू जिन्यावर ये. हे काय शब्दयोगी अव्यय. मी तर गरीब. हे काय उभ्यानं व्यावे. ₹10 तरी लागतील. हे काय? तर तरी हे उभयानं व्यावे. यामध्ये जर बघितलं, की स्थानिक लेव्हलवरली क्रियाविशेषण यांना म्हटलं जातं. मग यामधले हे जशाला तसे प्रश्न असतात. माती, चांगले, हसत, जिन्यावर, तर, गरीब.